एक लक्षात घ्या की देश बदलतो आहे, प्रदेश बदलतो आहे, मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात नागरीकरण होत आहे, शहरीकरण होत आहे। अशा परिस्थितीमध्ये नियोजन मंडळाचा जो निधी असतो, ज्याला डीपीसीचा फंड म्हटलं जातं, तो मुख्यत्वे ज्या योजना आहेत त्या सर्व ग्रामीण भागासाठी असतात, शहरी भागासाठी काही नसतात। शहरी भागाचं नाव काढलं तर महानगरपालिकेकडे बोट दाखवलं जातं, परंतु राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या अनेक योजना ज्या आहेत त्या त्याच्याशी संबंधित असतात। म्हणून काल डीपीसीची बैठक होत असताना मी त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी विचारणा केली की शहरासाठी नवीन डीपीसी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण वेगळी बैठक या ठिकाणी आयोजित करावी, कारण ग्रामीणच्या मुद्दे जेव्हा चर्चेला येतात आमचा 2-2, 3-3 तास वेळ हा ग्रामीणच्या मुद्द्यांवर जातो, शहरांचे मुद्दे या ठिकाणी चर्चेला होत जात नाहीत। त्यामुळे त्यांनी शेवटी सांगताना सांगितलं की जनगणना आता होणार आहे, या ठिकाणी SIR सुरू आहे आणि नवीन जी काही होणार त्यामध्ये निश्चितच शहराची डीपीसी सुद्धा होऊ शकते असं ते म्हटले। आणि त्यानंतर त्यांनी निर्णय दिला की शहरांचे आमदार आणि शहरांचे प्रमुख महानगरपालिकेशी संबंधित यांची एक मिनी डीपीसी ही 27 तारखेला आम्ही घेऊ आणि तसा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी दिला। म्हणजे की ग्रामीणचे आमदार म्हणतात की मग ग्रामीणवर अन्याय होईल भविष्यात? नाही, याच्यात ग्रामीणवर अन्याय होण्याचं काही कारण नाही आहे, कारण ग्रामीणचा कोणताही निधी आम्ही मागून घेत नाही आहोत आणि त्यांच्याशी आमची कोणत्याही प्रकारची तक्रारही नाही आहे। शहराचे जे प्रश्न आहेत ते चर्चेला यावेत आणि त्याला न्याय मिळावा। शेवटी नागपूर शहर हे राज्याची उपराजधानी आहे आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा नागपूरचे आहे, त्यामुळे नागपूरचं वैभव टिकवण्यासाठी नागपूरच्या जनतेचं पर कॅपिटा इन्कम वाढावं, नागपूरचा GDP वाढावा या दृष्टिकोनातनं आणि या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहिली जावी यासाठी असल्या प्रकारचा प्रयोग आणि डीपीसी होणं अत्यंत आवश्यक आहे अशी मांडणी त्या ठिकाणी केली।